नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बोलता बोलता साधा विषय असतो, एक साधी बातमी असते, वरकरणी दुर्लक्ष करण्यासारखी बातमी असते किंवा त्यात काही फारसं नाविन्य नसतं. पण अशा बातमीला, अशा घटनेला किंवा अशा बातमीला जर कुठून आणखीन संदर्भ जोडले तर किती वेगळा एक परिप्रेक्ष्य, एक वेगळं काय म्हणतात पर्स्पेक्टिव्ह निर्माण होतो, याचा आज मला साक्षात्कार झाला. म्हणजे अनुभवाचा आहे, पण अनेकदा तो असं अचानक घडलं की डोक्यात तर अरेच्या ह्या दोन गोष्टी जुळतात, ह्या तीन गोष्टी एकत्र आल्या तर वेगळाच अर्थ तयार होतो. आज गंमत अशी आहे की बऱ्याच दिवसांनी मी आमच्या OCN नेटवर्कचे ओमकार चौधरी आहेत, त्यांच्याबरोबर मी हिंदीमध्ये व्हिडिओ करत असतो त्यांच्या चॅनेलसाठी, किंवा संजय दीक्षित आहेत यांच्या यूट्यूब चॅनेलवर मी जातो, तुम्हाला माहिती आहे. त्यांचा फोन आला होता. अयोध्या आणि एकूण देशातल्या राजकारणाबद्दल आम्ही बोलत होतो आणि बोलता बोलता एक नवा कसा विषय निघतो याचा अनुभव आला. त्यांना म्हटलं तुम्ही तो विषय हिंदीत करा, मी मराठीत करतो. विषय असा होता की अयोध्येमध्ये आणखीन एक आठवड्यानंतर जी त्या भव्य रामलल्ला मंदिराची उभारणी चालू आहे, त्यातल्या गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्याचा सोहळा होऊ घातला आहे आणि त्याची देशातल्या काही हजार लोकांना, 8 की 10 हजार लोकांना विशेष पाहुणे म्हणून, अतिथी म्हणून निमंत्रणं गेलेली आहेत. आणि ती निमंत्रणं मिळाली न मिळाली, पोचली की नाही, कोणी स्वीकारली नाकारली, यावरून प्रचंड राजकारण आणि गदारोळ चालू आहे. आणि मग ते आमंत्रण नाकारणं किंवा फेटाळून लावणं हा अपमान होतो का, याच्यावर देखील डिबेट आणि चर्चा माध्यमातून, वाहिन्यांवर आणि समाज माध्यमामध्ये चालू आहेत. आम्ही तोच विषय बोलत होतो आणि तेव्हा मला अचानक मला 12 वर्षापूर्वीची एक घटना आठवली. तिने सुद्धा असाच एक गदारोळ माजवलेला होता. आता आपण जे आमंत्रण आहेत, सोनिया गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, अशा वेगवेगळ्या सीताराम येचुरी असतील, अशा लोकांना जी आमंत्रणं दिली गेली त्याबद्दल एक वर्ग नाराज आहे की या नालायक लोकांनी जर सतत राम मंदिराच्या चळवळीला, आंदोलनाला आणि रामाच्या अस्तित्वाला सुद्धा नाकारलेलं आहे, तर त्यांना प्राणप्रतिष्ठेसारख्या अत्यंत पवित्र सोहळ्याला बोलवायचं तरी कशाला. तुम्हाला आठवत असेल 2018मध्ये जेव्हा अलाहाबाद हायकोर्टाचा अयोध्येविषयीचा जो निकाल होता, त्या निकालावरचं अपील सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येणार होतं, तर काँग्रेसचे नेते तेव्हाचे आणि प्रसिद्ध वकील कपिल सिब्बल यांनी आग्रह धरला होता की 2019च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत अयोध्येच्या अपिलावर सुनावणीसुद्धा करू नका, त्याचे राजकीय परिणाम होतील. आठवतं ना तुम्हाला? म्हणजे राजकारण ते आधीपासून चालू आहे. मुळात अयोध्येतला रामच खोटा आहे, राम सेतू पण नव्हता, इतका ज्यांनी राम या अस्तित्वाला सुद्धा टोकाचा विरोध केला आहे, तर त्यांना कशाला बोलवता असं मानणारा एक वर्ग आहे, जो भाजप आणि विश्व हिंदू परिषदेवर सुद्धा रागावलेला आहे की यांना बोलवायलाच नको होतं. आता बोलवूनसुद्धा ते आले नाहीत, तर आणखीन एक वाद उपटून आलेला आहे. मग आमंत्रण नाकारणं हा अपमान होतो का? तर काँग्रेसचं आणि काँग्रेस समर्थक पत्रकार बुद्धिमंतांचं म्हणणं असं की प्राणप्रतिष्ठा हा आस्थेचा आणि धार्मिक विषय आहे, त्याचं राजकारण करायची गरज नाही. प्रश्न असा आहे की आमंत्रण कोणी दिलं आणि राजकारण कोण करतोय. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की भाजपने ही इव्हेंट बनवलेली आहे, त्यामुळे भाजपला त्यातून राजकारण साधायचं आहे. पण भाजपने त्यावरून राजकारण साधायचं तर तुम्ही त्याला प्रतिसाद दिल्याशिवाय ते राजकारण होऊ शकत नाही. तुम्हाला आमंत्रण मिळालं तर तुम्ही स्वीकारलं की नाही, या चर्चेत जर काँग्रेस सहभागी झाली नसती तर मग ते राजकारण वाढू शकलं नसतं.
पण तुम्ही त्याला प्रतिसाद देत आलात. तुम्ही ज्यावेळेला भाजप राजकारण करते असा आरोप करतात, तेव्हा तुम्हाला जर त्यात राजकारण दिसत असेल आणि त्यामधली आस्था दिसत नसेल तर तुम्हीसुद्धा राजकारण करता असा त्याचा अर्थ होतो. कबीराची काहीतरी दोहा आहे, जिसकी रही भावना जैसी प्रभु मूरत तिनं देखी तैसी. तुमच्या मनात, आपण मराठीमध्ये म्हणतो ना, मनी वसे ते स्वप्नी दिसे, किंवा आपल्या मनात जे आहे आणि आपल्या मनात जे घोंगावतंय ते हळूहळू आपल्याला समोर दिसायला लागतं. ते असायची गरज नसते. त्यामुळे भाजप राजकारण करत असेल नसेल, पण राम मंदिर हा विषय गेल्या 30 वर्षामध्ये काँग्रेससाठी तर राजकारणाचा विषय झालेला आहे. भाजपने निदान तो मुद्दा पकडून ठेवलेला आहे. पण काँग्रेस कधी म्हणतं राम सगळ्यांचा आहे, कधी म्हणतं राम अस्तित्वातच नाही, आम्ही देव मानत नाही. इथपासून सगळे युक्तिवाद काँग्रेसने केले. जर तुम्ही मानत नाही तर तुम्ही ह्या विषयात बोलायची सुद्धा गरज नव्हती, पण तुम्ही बोललात. मुद्दा असा आहे की आस्था हिंदूंची असली की ती एका सेकंदात पायदळी तुडवता येते. मला या प्रसंगात मी जेव्हा आत्ता बोलत होतो ओमकारशी, त्यावेळेला विषय नवा कसा सुचतो मित्रांनो, की हा सगळा आत्ताचा जो बवाल गदारोळ ओरडाआरडा चालू आहे, प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या निमित्ताने आमंत्रण वगैरे वगैरे, तेव्हा मला अचानक 12 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवली की तेव्हासुद्धा असाच गदारोळ करण्यात आला होता. आणि तो गदारोळ 2-4 आठवड्यापुरता सुद्धा नव्हता, तब्बल 2 वर्षापेक्षा अधिक काळ, 2.5 वर्ष चालू राहिला. डिसेंबर 2012 मधली गोष्ट आहे आणि मे 2014 पर्यंत, म्हणजे सॉरी 1.5 वर्ष अशाच प्रकारचा धार्मिक आस्था हा विषय भाजपला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस सकट सगळ्या पुरोगामी विचारवंत माध्यमं आणि राजकीय पक्षांनी आस्थेचंच राजकारण केलेलं होतं. चटकन एवढंच बोललो तर तुमच्या लक्षात येणार नाही. 2012 मध्ये गुजरात विधानसभेची विधानसभा निवडणूक चालू होती आणि त्या निवडणुकीच्या निमित्ताने मला वाटते सप्टेंबर महिन्यापासून 5 किंवा 6 आठवड्याची एक सद्भावना यात्रा तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढलं होतं. आणि गुजरातभर ते वेडावाकडं अख्खा गुजरात त्यातून, त्या यात्रेतून कव्हर व्हावा अशी ती सद्भावना यात्रा होती. जिथे मुक्काम असायचा तिथे मोठा पंडाल केलेला असायचा आणि तिथे हजारोच्या संख्येने लोक त्यांना भेटायला यायचे. अशाच एका प्रसंगी आणि सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे लोक मुख्यमंत्र्यांना तेव्हा भेटायला येत होते. आणि अशाच एका मंडपातल्या, भव्य मंडपातल्या समारंभात एक मौलाना मंचावर मोदींपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी आपल्या डोक्यातली जाळीदार टोपी काढली आणि ती मोदींना परिधान करा म्हणून दिलेली होती. आठवतं तुम्हाला? पुढची 2 वर्ष तो फोटो, ते चित्रण, त्यावरचं भाष्य चालू होतं. मोदींनी त्या मौलानाने देऊ केलेली टोपी थांबवली, त्याला हात आवरला, त्याचा हात पकडून त्याला सांगितलं मी टोपी घालणार नाही. अर्थात ते शब्द कोणाला ऐकू आले नाहीत, कारण मोदी मंचावर होते आणि चौफेर कुठे कुठे जे कॅमेरे होते माध्यमांचे त्यांनी टिपलेला तो प्रसंग आहे. मोदींनी त्याचा हात धरून त्याची टोपी घ्यायला साफ नकार दिला आणि त्याला सांगितलं तुझ्या पाठीवर जी एक शाल पांघरलेली आहे ती मला दिलीस तर ती मी परिधान करीन. आणि त्या मौलानांनी ती हिरवी शाल काढून मोदींना दिलेली होती. पण तो एक प्रसंग कमीत कमी 50-60 लाख वेळेला वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर, चॅनेलवर दाखवला गेला. वर्तमानपत्रात तो फोटो छापला गेला, त्याच्यावरून प्रचंड अग्रलेख लिहिले गेले की मोदींनी त्या मौलानाची टोपी नाकारून इस्लाम या जगभर पसरलेल्या धर्माचा अवमान केलेला आहे. मौलानाने देऊ केलेली टोपी नाकारली मोदींनी, ते सुद्धा एक आमंत्रण होतं. मौलाना जेव्हा टोपी देतो तेव्हा तो तुम्हाला इस्लाममध्ये या असं आमंत्रण देत असतो
ज्याला त्या अरबी किंवा उर्दू भाषेमध्ये दावा ॲक्टिव्हिटी म्हणतात. प्रत्येक मुसलमानाचं हे कर्तव्य असतं की त्याने बिगर मुस्लिमाला इस्लाम धर्मात आमंत्रण देणं. आणि त्यामुळे 2012च्या त्या सद्भावना यात्रेमध्ये मोदींच्या मंचावर पोहोचलेला तो मौलाना टोपी देतोय मोदींना, मुख्यमंत्र्याला, तेव्हा तो त्याला इस्लाम धर्मात येण्याचं आमंत्रण देत असतो. एक प्रकारे धर्मांतराचं आमंत्रण देत असतो. अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठेला हजर राहा हे आमंत्रण आहे, ते सोहळ्याचं आमंत्रण आहे, ते धर्मांतराचं आमंत्रण नाही आहे. पण गंमत बघा मित्रांनो, ज्यांनी 12 वर्षापूर्वी जवळजवळ 1.5-2 वर्ष एका मौलानाने मोदींना इस्लाममध्ये येण्याचं आमंत्रण दिलं किंवा टोपी देऊ केली, जाळीदार टोपी देऊ केली, त्यावरून काहूर माजवलं होतं, एका धर्माचा अपमान, एका धर्माचा अपमान. तेच लोक आज रामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या समारोहाचं आमंत्रण झिडकारण्याचं समर्थन करतायत. मग राजकारण कोण खेळतो मित्रांनो? आमंत्रण नाकारण्याने हिंदू धर्माचा किंवा हिंदू सामान्य नागरिकांच्या धर्मभावनेचा अवमान होत नसेल तर मग एक टोपी मोदींनी नाकारली तेव्हा इस्लाम धर्मभावनेचा अवमान झाला हा कांगावा का करण्यात आला होता? जे कोणी आज म्हणतात की आमंत्रण नाकारणं हा अवमान असू शकत नाही, आस्था वेगळी आहे, तर त्यावेळेला तुम्हाला टोपी नाकारण्यामधली आस्था का दिसली नव्हती? तो सुद्धा आस्थेचा अपमान नव्हता. जी धार्मिक टोपी म्हणून स्कल कॅप म्हटली जाते ती बिगर मुस्लिमाला देणं हा धर्माचा अपमान आणि त्यांनी नाकारणं हा धर्माचा अपमान असेल तर आज प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण ठुकरावणं, नाकारणं, फेटाळणं हा हिंदू धर्माचा आणि हिंदू समाजाचा अवमान कसा होत नाही? जर टोपी नाकारणं हा इस्लामचा अपमान होता तर मग आज सोनिया खरगे वगैरे लोकांनी प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण फेटाळून लावणं हा सुद्धा समस्त हिंदू समाजाचा, करोडो हिंदूंच्या धर्मभावनेचा अपमानच असतो, अपमान असतो. हे विसरून नाही चालणार. अहो काय हे सगळे धर्मभावना आस्था बोलणारे आहेत. या लोकांनी ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय वर्ल्ड कपमध्ये भारत माता की जय म्हणाला तर पाकिस्तानच्या धर्मभावनेचा अपमान झाला म्हणून हलकल्लोळ करत होते ना. कोणीतरी एक प्रेक्षक पाकिस्तानचा खेळाडू बॅट्समन आऊट होऊन परत येत असताना वंदे मातरम किंवा जय श्रीराम बोलला तरी मुस्लिम धर्माचा अपमान झाला म्हणून हलकल्लोळ करणारे कोण होते? तेच लोक आज राम हा आस्थेचा विषय आहे त्याचं राजकारण नको म्हणता, तर मग त्या क्रिकेट सामन्यामध्ये विश्वचषकामध्ये जय श्रीराम कोणीतरी म्हटल्यानंतर इस्लामचा अपमान झाला म्हणून बागुलबुवा करणारे राजकारण करत नव्हते. ही माणसं कशी दुटप्पी आणि पाखंडी आणि खोटारडी आहेत त्याचे हे पुरावे आहेत मित्रांनो, हे पुरावे आहेत. आज त्यांना आमंत्रण फेटाळण्यामध्ये धर्मभावना दुखावल्या नाहीत हे दाताच्या कण्या करून सांगावं लागतंय. पण त्याच लोकांनी त्यावेळेला मोदींच्या टोपीवरून किती काहूर माजवलं होतं. 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मित्र. पण लक्षात ठेवा त्याच टोपीने, जी टोपी मोदींनी नाकारली त्याच टोपीने मोदींना पंतप्रधान पदापर्यंत नेलेलं आहे. आणि मोदी हे राजकारणीच आहेत. ते रामभक्त असतील, अगदी श्रद्धाळू हिंदू असतील, धर्मभावना त्यांच्या खूप स्ट्रॉंग असतील, पण त्याही पलीकडे नरेंद्र मोदी नावाचा माणूस हा अत्यंत मुत्सद्दी आणि मुरब्बी राजकारणी आहे. त्यामुळे धर्मस्थानी असो, पूजा प्रार्थनेत असो, जिथे राजकारणासाठी लाभ उठवण्याची जागा आहे ती संधी मोदी सोडत नाहीत.
आणि ही गोष्ट आजची नाही आहे, अगदी 12 वर्षापूर्वी ती टोपी नाकारण्यामागे सुद्धा मोदींचं राजकारणच होतं. कारण त्या मंडपामध्ये 50-100 कॅमेरे लागलेले आहेत आणि आपण एका मौलवीने देऊ केलेली टोपी नाकारली तर आपण मुस्लिमांचा अपमान करतो, आपण मुस्लिम विरोधी आहोत, यावरून गहजब केला जाईल हे मोदी पक्क ओळखून होते. आणि म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक ते दृश्य तयार केलं की जे दृश्य लाखो वेळेला वेगवेगळ्या चॅनेलवर आपल्या विरोधात दाखवलं जाईल, पण ते बघून कट्टर हिंदू आपल्यावर खुश होईल हे मोदींना माहिती होतं. जो हिंदू शरद पवार असतील, खरगे असतील, राहुल गांधी असतील, इफ्तार पार्टीमध्ये डोक्यावर जाळीदार टोपी घालून सहभागी होतात आणि रमजानमध्ये मुस्लिमांच्या उपास सोडवण्यासाठी इफ्तार पार्ट्यांचं आयोजन करतात, त्यामध्ये हे असले सेक्युलर हिंदू सहभागी होतात आणि टोप्या घालतात, त्याचा राग येणारा जो लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने हिंदू आहे, संवेदनशील हिंदू आहे, कडवा हिंदू आहे, त्याला एका मिनिटात ती टोपी नाकारून मोदींनी जिंकलं होतं. आणि त्या एका कृतीतून मोदींनी भारतामध्ये हिंदू व्होट बँक तयार केली. माझा तर अंदाज असा आहे की भाजपला मोदींमुळे मिळणारी जी मतं आहेत त्या मतांमध्ये कमीत कमी 8 ते 10% मतं त्या एका टोपी नाकारण्यातून आलेली आहेत. ती 8-10%, 12-15% हिंदू व्होट बँक मोदींसाठी 2014मध्ये तयार झाली. तिचे काय म्हणतात ते बीजारोपण हे 2012मध्ये टोपी नाकारण्यातून झालेलं होतं. आणि त्याचं श्रेय अर्थात सगळ्या या पुरोगामी सेक्युलर बुद्धिजीवी, पत्रकार, राजकीय नेत्यांना आहे, कारण त्यांनी त्याचा गहजब केला. ज्यांनी ती घटना बघितली सुद्धा नव्हती त्यांना ती वारंवार दाखवून पुरोगामी माध्यमांनी, सेक्युलर माध्यमांनी तळागाळापर्यंत मोदी टोपी नाकारतात, मोदी किती कट्टर हिंदू आहेत हे तळागाळापर्यंत ज्या पुरोगामी माध्यमांनी नेलं, त्यातून मोदींची हिंदू वोट बँक तयार झाली. तसंच नेमकं प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी नाकारलं. त्यातून सुद्धा त्या 2012मध्ये तयार झालेल्या हिंदू वोट बँकमध्ये आणखीन काही डिपॉझिट्स आली असं मानायला हरकत नाही. प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण नाकारल्यामुळे आणखीन 2-4 कोटी तरी संवेदनशील हिंदू, श्रद्धाळू हिंदू काँग्रेसला नाकारून भाजपच्या व्होट बँकमध्ये सहभागी झालेले आहेत. 2 प्रसंग आहेत मित्रांनो. 12 वर्षाच्या फरकाने घडलेल्या 2 घटना आहेत, पण तुम्ही डोळसपणे बघाल तर त्या एकमेकाशी कनेक्टेड कशा असतात ते तुम्हाला सांगावं, समजवावं म्हणूनच हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.